पार्थ पवार आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे इतरही काही नेते आलेले आहेत। आमदार अनिल पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, स्वागत आहे TV9 मध्ये। रोहित पवार पार्थ पवार आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे इतरही नेते राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। पार्थ पवार आज शपथ घेत आहेत, कसं बघताय, काय शुभेच्छा? एक नवीन नेतृत्व आज महाराष्ट्राला अजितदादांच्या जाण्याने त्याच्यानंतर ती पोकळी भरून काढण्याकरता एक नवीन नेतृत्वाची संधी आजपासून खऱ्या अर्थाने शपथविधीच्या माध्यमातून मिळेल। मला असं वाटतं की पार्थ पवार हे अत्यंत लंब्या रेसचे घोडे असून मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा जशी सुनेत्रा वहिनींनी सांभाळली तशी पार्थ पवार सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सांभाळताना दिसतील। दिल्लीतील जे पक्षाची पोकळी होती किंवा पक्षाचं जे काम आहे ते आता पार्थदादांच्या नेतृत्वात पुढे जाईल असं म्हणायचं एक प्रकारे? नाही, आता पोकळी असण्याचं काही म्हणण्याचं काही कारणच नाही। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आधीपासून सांभाळण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने ती पोकळी निर्माणच झाली नाही तर भरून काढण्याचा काही प्रश्नच येत नाही। परंतु आता एक नवीन नेतृत्व आल्यानंतर एक नवीन आकर्षण तरुणांमध्ये असतं। संघटनेमध्ये फिरण्यासाठी एक मोकळं मैदान आम्हाला चांगलं मिळालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये पार्थ पवार हे सक्षम आहेत। त्यांचा वयाचा विचार केला तर देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ते चांगल्या पद्धतीने पक्षवाढीचं काम करू शकतात। दुसरा एक प्रश्न आहे की बारामती विधानसभा जी पोटनिवडणूक होती दादांच्या निधनानंतर वहिनींनी अर्ज भरलेला आहे तिथे, पण आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। काँग्रेस पक्षानं तिथं आपला उमेदवारी अर्ज दिलेला आहे। नाही, काँग्रेस पक्षात आता शेवटी लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जिथं उभं राहायचं असेल तो उभा राहू शकतो, तो त्या पक्षाचा अधिकार असतो। पण ही निवडणूक ही वेगळ्या स्वरूपाची आहे। अजितदादांनी आयुष्यभर जवळजवळ 70% आयुष्यातलं भाग जो असेल तो काँग्रेस पक्षाच्या सोबत काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेनंतर जी परिस्थिती ओढावली त्यातल्या त्यात राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीने सुनेत्रा वहिनींना या ठिकाणी संधी दिली। पक्षाने त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची, पक्ष सांभाळण्यासाठी त्यांनी सुद्धा हिंमत दाखवली। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने खऱ्या अर्थाने सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे। त्यासाठी सुनेत्रा वहिनी असतील, आमच्या पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल किंवा राज्यातले अनेक नेते, अनेक पक्षाचे नेते हे ह्या निवडणुकीकडे बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून आग्रह धरत आहेत। मला असं वाटतं की काँग्रेससुद्धा त्या बाबतीमध्ये विचार करत असेल। आज तो शेवटचा दिवस आहे, आपल्याला 3 वाजेपर्यंत समजेल। तुमच्या पक्षाकडनं काही काँग्रेसच्या वरिष्ठांशी किंवा हायकमांडशी बोलणं झाले की त्यांचं म्हणणं आहे की आमच्याशी बोलणं झालेलं नाही, हा त्यांचा मुद्दा? नाही, हे बघा, माध्यमांमध्ये ज्यावेळी एखादा व्यक्ती बोलतो किंवा एखादा नेता सांगतो की मी बोललेलो आहे, याचा अर्थ तो बोललेलाच असतो। असं कधी होत नसतं की निवडणुकीमध्ये कुठलाही अपक्ष असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, विनंती ही करावीच लागते आणि त्या पद्धतीने आमच्या पक्षश्रेष्ठींनी स्वतः सुनेत्रा वहिनींनी, आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, या राष्ट्रीय अध्यक्षांनी काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी, राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे। मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या विनंतीला कुठेतरी मान सन्मान दिला जाईल। आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे आणि त्यांनी ही विनंती केलेली आहे की काँग्रेसनं उमेदवार देऊ नये। म्हणजे ते शरद पवारांच्या पक्षाचे आहेत मात्र तेही विनंती करतात। नाही, एक प्रकारे ज्या पद्धतीने दादांच्या बाबतीमध्ये जी दुर्घटना झाली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या नेत्या आहेत सुप्रियाताई यांनी घोषणाच केली, पवार साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलं की आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांचा गट जो असेल तो उमेदवार देणार नाही। एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद त्याच वेळी मिळालेला होता। आत्ता मला असं वाटतं की रोहित पवार जरी प्रयत्न करत असतील तरी सुद्धा आमच्या पक्षासह इतर सगळे पक्ष काँग्रेसला आग्रह करतायत, इतर उमेदवारांनाही आग्रह करतायत। मला असं वाटतं की त्याच्यामध्ये यश येऊ शकतं, कारण ही केवळ फक्त कुठल्या पक्षाची
आग्रहाची भूमिका नाही आहे. ही बारामतीच्या जनतेची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा, बारामतीच्या जनतेचा सन्मान काँग्रेस पक्ष ठेवेल असं मला आत्मविश्वास आहे. तुम्ही जरी काँग्रेसला विनंती करत असले सगळे तरी काँग्रेसची एक भूमिका पार्थ पवारांनी 2 दिवसापूर्वी काँग्रेसबाबत जे विधान केलं होतं त्यावर एक नाराजीचा सूर कुठंतरी बघायला मिळाले होतं. रोहित पवारांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणतात की पार्थ पवारांच्या वतीनं मीही काँग्रेसची दिलगिरी व्यक्त केली. नाही, एकतर पहिली गोष्ट काही विधानं करायची नसतात ही गोष्ट जरी सत्य असली तरीसुद्धा ज्याच्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसबरोबर साथ दिलेली आहे, काँग्रेसबरोबर अनेक पक्षांचा विरोध घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या विकासामध्ये भाग घेतलेला आहे, त्यामुळे कदाचित त्या बाबतीमध्ये त्यांना असं वाटलं असेल की माझ्या वडिलांना सुद्धा किंवा माझ्या वडिलांनंतर आईला सुद्धा समर्थन ह्यावेळी तरी निदान, कारण निवडणुका भविष्यात येणार आहेत आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये 2 हात खेळलेच जातील, पण ही निवडणूक भावनिक आहे आणि ह्या भावनिक निवडणुकीला काँग्रेसने सुद्धा साथ दिली पाहिजे अशी भावना कदाचित त्याच्या मागे असेल. रोहित पवार किंवा कोण काय त्यांनी सुद्धा समजा काय बोलले असतील त्याच्याविषयी मला माहिती नाही, पण पार्थ पवार जे आहेत थोडेसे भावनिक आहेत आणि तो भावनेशी धरून असलेला त्याचा संबंध आपण जोडला पाहिजे. शेवटचा प्रश्न विचारतो. कालपासून म्हणजे 2 दिवसापासून मागच्या शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठका मुंबईमध्ये सुरू आहेत. शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे दोन्ही पक्षांची थांबलेली आहे, आपल्याला स्वतंत्र पक्ष म्हणून पुढे जायचं आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. नाही, खरं तर सुरुवातही त्यांनीच केलेली होती. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये हा सगळा जो निर्णय असतो की केवळ फक्त तो काही दोघांच्या चर्चेमध्ये विलिनीकरण कधी होत नसतं. पार तालुक्याच्या स्तरापासून तर राज्याच्या स्तरापर्यंत, देशाच्या स्तरापर्यंत या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एकत्रित निर्णय त्याचा घ्यावा लागतो आणि हा सर्व अधिकार 100% अधिकार आम्ही हा पवार कुटुंबावरती सोडलेला आहे, सुनेत्रा वहिनींवरती सोडलेला आहे, तिकडे पवार कुटुंबावर सोडलेला आहे. त्यांना जर का वाटत असेल विलिनीकरण व्हायला पाहिजे तर होईल, नाही वाटत असेल तर मला असं वाटतं की आम्ही पवार कुटुंबाच्या मागे. तुम्हाला आमदार म्हणून, कारण तुम्ही दोन्ही पवारांसोबत एकत्र काम केलंय, वैयक्तिक तुमची काय भूमिका आहे? विलिनीकरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे, वैयक्तिक तुमची काय भूमिका? नाही, हा मला वैयक्तिक वाटून असण्याचा प्रश्न नसतो. हा शेवटी राजकीय निर्णय असतात आणि या राजकीय निर्णयामध्ये कोणाच्या वैयक्तिक मतावरती विलिनीकरण झालं पाहिजे असं न वागता आपलं असंच मत असलं पाहिजे. हा सार्वजनिक निर्णय झाला पाहिजे आणि सार्वजनिक निर्णय जर का होत असेल त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. हे आमदार अनिल पाटील होते आणि त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी विनंती केलेली आहे काँग्रेस पक्षाला देखील, तुम्ही अजितदादांच्या निधनानंतर होणारी ही भावनिक निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही उमेदवार देऊ नये अशा पद्धतीची विनंती अनिल पाटील यांनी केलेली असतानाच सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून येतील अशाही पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.